हॅलो, मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण पाहूया शोल्डर ड्रॉ कसा करायचा। याच्यासाठी काही मापांची गरज लागेल। शोल्डर आहे 14, चेस्ट राउंड आहे 36, आर्म होल आहे 17.5। जेव्हा आपल्याला आर्म होल 17.5 रेडी पाहिजे तेव्हा आपण पुढच्या बाजूला अर्धा आणि मागील बाजूला अर्धा असा घेऊया। तर मग पुढच्या बाजूला येईल 8.75 आणि मागील बाजूला येईल 8.75। तर मग बघूया कसा ड्रॉ करायचा। सगळ्यात अगोदर आपण शोल्डर डाऊन करूया। शोल्डर डाऊन कसा करायचा हे मी याच्या अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता। आपला शोल्डर आहे 14 इंच, त्याचा अर्धा येतो 7 इंच। तिथे 7 इंच वर एक मार्क करूया। इथे खाली पण मी 7 इंचावर एक मार्क करते। आता आपण एक सरळ लाईन ओढून घेऊया। आता आर्म होल ड्रॉ करण्यासाठी 7 इंच खाली येऊया। हे प्रत्येक मापासाठी फिक्स राहील। ही होईल आपली चेस्ट लाईन। आता आपले चेस्ट आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग 9 इंच होईल। 9 इंचावर एक मार्क करून घेऊया। आर्म होल लाईनचा मध्यभाग करून घेऊया, तो होईल 3.5 इंच। 3.5 इंचावर एक मार्क करून घेऊया। आता पाऊण इंच आत येऊया। हा पुढचा आर्म होल आहे, आपण पाठीमागचा आर्म होल नंतर मार्क करून घेऊया। इथे आपण आर्म होलच्या मदतीने असे जोडून घेऊया। शोल्डर जिथे मार्क केलेला आहे तिथे ठेवून अशी सरळ लाईन मारून घेऊया। जो राहिलेला आर्म होल आहे तो पण आपण ड्रॉ करून घेऊया। तर मग हा मोजून घेऊया किती येतो ते। हा थोडासा जास्त येत आहे। हा येत आहे 9 इंच, तर मग आपल्याला थोडासा कमी करावा लागेल। त्याच्यासाठी आपण पाऊण इंचावर वरती मार्क करूया आणि चेस्ट लाईन वरती शिफ्ट करून घेऊया। इथे आपण एक लाईन ओढून घेऊया आणि ही लाईन सरळच राहील वरती 9 वरती। मी याला सरळ करून घेते अशी। आर्म होलच्या मदतीने आपण याला शेप देऊया असा। आता आपण मोजून घेऊया किती येतो ते। हा आपला बरोबर येत आहे।
याला आपण स्केच पेनच्या मदतीने डार्क करून घेऊया, म्हणजे समजेल की कुठला आर्महोल आहे। बाकी आपण इरेजरच्या मदतीने ह्याला मी मिटवून टाकते, म्हणजे हे व्यवस्थित समजेल। आणि खालची लाईन पण मिटवून टाकूया। आता आपण पाठीमागचा आर्महोल ड्रॉ करून घेऊया। त्याच्यासाठी आत येण्याची काहीच गरज नाही आहे, जी लाईन आहे ती तशीच राहील आणि त्याच्यावरती आपण असं ड्रॉ करून घेऊया। आता आपण ह्याला मेजर करून घेऊया किती तो। हा येतोय 8 इंच, तर आपल्याला पाहिजे 8.75। तर मग आपण काय करूया, 1 इंच वरती शोल्डर घेऊया, म्हणजे शोल्डरची लाईन ही आहे आपली शोल्डर डाऊन केलेला। मी याला स्केच पेनने डार्क करते। तर मग आपण इथून मोजायला सुरुवात करणार आहोत। हा जिथेही संपेल तिथे एक मार्क करून घेऊया। ही लाईन अशी जोडून घेऊया, हिला पण सरळ करून घेऊयात। ही आहे आपली फ्रंटची शोल्डर लाईन आणि ही आहे आपली बॅकची शोल्डर लाईन। आजचा व्हिडिओ समजला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।